नमस्कार, मी विशाल रांगणकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये। आजार ही एक अशी गोष्ट आहे जे आपला सगळ्यात जास्त पैसा संपवून टाकते। आज एक माणूस हॉस्पिटलमध्ये जातो ना, त्यावेळेला तो एखाद्या सावकाराकडे जातोय असं वाटतं, कारण हॉस्पिटल सावकाराप्रमाणे त्याला कर्जबाजारी करून सोडतंय। हे मी नाही बोलत आहे, हे डॉक्टर विवेक बिंद्रा बोलतात आहेत। त्यांनी यावरती हॉस्पिटल की लूट हा व्हिडिओ बनवलेला आहे। परंतु आपल्याला हे आजार जास्तीत जास्त का पकडतात, का आपल्याला पटकन इन्फेक्शन होते, का आपल्याला छोट्या छोट्या आजारांसाठी हॉस्पिटल गाठावी लागतात, आणि याच्यावरती सोल्युशन काय आहे, आपण याच्यापासून कसं वाचू शकतो, याबद्दलच आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर मग चला अधिक वेळ न दवडता व्हिडिओ सुरू करूया। आपल्याला जास्तीत जास्त आजार पकडायचं एकच कारण आहे, ते म्हणजे आपण वापरत असलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, याच्यामधून निघणारे मॅग्नेटिक इफेक्ट्स, इलेक्ट्रॉनिक वेव्स आणि मोबाईल मधून निघणारे मोबाईल रेडिएशन्स। ह्या गोष्टी आपल्या शरीराला बर्बाद करतात आहे। हे बघा, मी कुठलाही डॉक्टर नाहीये किंवा वैज्ञानिक नाहीये, परंतु मी ज्या गुरूंकडनं हे सगळं नॉलेज घेतलेलं आहे त्याच्यावरनं, आणि मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगतोय। आज आपण मॅक्झिमम इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या घरात वापरतोय, मग टीव्ही असो, फ्रीज असो, मोबाईल फोन असो, आपण एरियात राहतोय, एसी आहे, तिकडे मोबाईल टॉवर्स आहे, मॅक्झिमम ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्याच्यामधनं इलेक्ट्रॉनिक वेव्स बाहेर पडतात आहेत, आणि ते इलेक्ट्रॉनिक वेव्स, ते मोबाईल रेडिएशन्स आपल्या शरीराला घातक आहेत। ते आपल्या शरीराचा डीएनए खराब करतात आहेत। डीएनए हा आपल्या शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो, आणि मोबाईलचे रेडिएशन्स आणि इलेक्ट्रॉनिक वेव्स हे त्यालाच सगळ्यात आधी अटॅक करतात। मग आपण आपल्या कुटुंबासोबत ते तासनतास टीव्हीवर बसलेलो आहे, आपल्याला कळत नाहीये की त्याच्यातनं निघणारी ती इलेक्ट्रॉनिक्स किरणं, त्याच्यातनं निघणारे वेव्स आपल्या शरीराला बर्बाद करतात आहेत। आपण मोबाईल वापरतोय, त्या मोबाईल फोनमुळे देखील आपलं आरोग्य धोक्यात आहे। आपल्या शरीरात सेल्स असतात हे तर मी आधी देखील सांगितलेले आहे, परंतु त्या सेल्सचे 4 प्रकार आहेत। एक म्हणजे स्किन सेल्स, चेहऱ्याची पेशी, दुसरा आहे ब्रेन सेल्स, मेंदूची पेशी, तिसरं आहे बोन सेल्स, हाडांची पेशी, आणि चौथा आहे ब्लड सेल्स, रक्ताची पेशी। तर आपल्या शरीरात जेवढे पण ट्रिलियन्स पेशी आहेत, ट्रिलियन सेल्स आहेत, ते या 4 भागामध्ये डिवाइड असतात, आणि या 4 भागांचं जी काही एनर्जी असते, ती एनर्जीज मोबाईलचं रेडिएशन्स आणि टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ज्या आपण वापरतोय त्याच्यामधनं निघणारे वेव्स या सेल्सला लागणारी एनर्जी खाऊन टाकते। त्यामुळे होतंय काय की आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होत चाललेली आहे, आपली विचार करण्याची क्षमता कमी होत चाललेली आहे, आपण जास्तीत जास्त स्ट्रेस फील करतोय आहे, आपण म्हणजे वय होण्याच्या आधीच म्हातारे होत चाललेले आहेत। म्हणजे आज बहुतेक जणांना तरुणपणात केस गळून जातात, किंवा स्त्रियांमध्ये केस गळतीच्या समस्या आहे, लहान लहान कॉलेजमध्ये जे जस्ट नोकरीला लागलेले आहेत त्यांचे केस उडत चाललेले आहेत, किंवा आता हाडं म्हणजे जॉईंट्स पेन्स आपल्याला होतात आहेत, सांधेदुखी, आणि मेन म्हणजे सगळ्यात की लॉंग लाईफ जगता येत नाहीये माणसाला, माणसं पटकन मरतात आहेत। हा, ऍक्सिडेंट आणि ह्याच्यामध्ये मरतात तेच समजू शकतो, परंतु आपलं जे एक नॉर्मल आयुष्य आहे ते नॉर्मल आयुष्य देखील आपल्याला धड जगता येत नाहीये। त्याच्या आधीच आपण हे जग सोडून चाललेलो आहे आजारांमुळे। मग आता याच्यावरची सोल्युशन काय, तर मी 2 गोष्टी आधीच सांगितलेल्या आहे। पहिलं म्हणजे व्यायाम करा, तुम्ही योगासनं करा, चालण्याचा व्यायाम, जिम वर्कआउट, जे काही जमेल ते करा। दुसरं मेडिटेशन, ध्यान ही केवढी महत्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यातली, तिला आपल्या आयुष्यात अप्लाय केलंच पाहिजे, सो ती करा। आणि तिसरी गोष्ट जी वैज्ञानिकांनी सर्च केली, वैज्ञानिकांनी ह्या इलेक्ट्रॉनिक वेव्स आणि
मॅग्नेटिक इफेक्ट्स रेडिएशन्सद्वारे आपलं संरक्षण कसं होऊ शकतं आणि त्याच्यावरती काय करायचं ह्याच्यासाठी सर्व देशांवरती संशोधन केलं आणि त्यात त्यांना जपान देश सापडला की जिथे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं उत्पादन जास्त असून सुद्धा त्या लोकांवरती काहीच परिणाम नाहीये, ती लोक निरोगी आहेत, तिकडे जास्तीत जास्त माणूस 120 ते 130 वर्ष जगतोय आणि मिनिमम 100 वर्ष जगतोय. तर ह्याचं रहस्य काय आहे? त्यात त्यांना असं कळलं की जपानमध्ये भूकंप सगळ्यात जास्त होतात, त्यामुळे तिकडे जमिनीतना ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि लावारस बाहेर पडतो आणि हा लावारस तिकडे मग सुकून त्याचा एक विशिष्ट प्रकारचा दगड होतो. हा दगड जपानमध्ये वातावरणात, झाडांमध्ये, ते तिकडे नद्या आहेत, पाणी आहे, त्या संपूर्ण गोष्टींमध्ये हा दगड मिसळलेला आहे आणि त्याच्यापासून एक विशिष्ट प्रकारची एनर्जी, स्केलर एनर्जी मिळते. त्याच्यामुळे ह्यांचा DNA व्यवस्थित आहे, यांचे सेल्स व्यवस्थित आहेत, ह्यांना कमी आजार पकडतात, ह्यांची रोगप्रतिकारक शक्ती एका नॉर्मल माणसापेक्षा डबल आहे. तर ह्याचं कारण आहे तो दगड, त्या लावारस सुकलेल्याचा दगड. मग शास्त्रज्ञ तो दगड घेऊन आले आणि त्याच्यावरती वेगवेगळं संशोधन केला आणि मग काही आजारी आणि काही निरोगी माणसांना तो वापरायला दिला. त्यामध्ये त्यांना अशा गोष्टी समजल्या की जी माणसं आजारी होती ती बरी व्हायला लागली, त्यांचा DNA चांगला व्हायला लागला, त्यांचे जे सेल्स बिघडले होते, ब्रेन सेल्स, बोन सेल्स, स्किन सेल्स, ब्लड सेल्स, त्यांना एनर्जी मिळायला लागलेली आहे. त्यामुळे त्यांची अँटी एजिंग प्रोसेस, वाढतं वय थांबायला लागलेलं आहे, त्यांचे केस गळायचे थांबले, त्यांची स्किन व्यवस्थित राहायला लागली, त्यांचे जॉईंट पेन्सचे म्हणजे सांधेदुखीचे जे प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व्ह झाले, त्यांना कुठलेही आजार पकडत नाहीये, इन्फेक्शन पकडत नाहीये, ते आपलं लाईफ जास्तीत जास्त निरोगी जगतात आहेत, त्यांचे डॉक्टर्सची बिलं कमी आहेत, औषधं कमी झालेली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅन्सरशी लढण्यासाठी क्वांटम पेंडेंट्स म्हणजे तो दगड एक विशिष्ट एनर्जी काम करतं, कॅन्सरशी फाईट करते. सो एवढे सगळे त्यांचे ज्या वेळेला क्वालिटीज कळले त्यावेळेला त्यांनी त्याला एका पेंडेंट मध्ये कन्वर्ट केलं आणि त्याला क्वांटम पेंडेंट म्हणजे स्केलर एनर्जी पेंडेंट असं नाव दिलं. हा क्वांटम पेंडेंट आपल्या आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचा भाग आहे जो आजपर्यंत कोणाला माहिती नाहीये. आज मी ज्या वर्कशॉपमध्ये जातो त्या वर्कशॉपमध्ये या पेंडेंट्स बद्दल किंवा जे इंटरनॅशनल वर्कशॉप होतात त्यामध्ये देखील ह्या पेंडेंट बद्दल लोकांना अत्यंत महत्वाची माहिती दिली जाते, त्यांना तो घ्यायला सांगतात. सो हा पेंडेंट तुम्ही आपल्या आयुष्यात घेतलाच पाहिजे. जर तुम्हाला आपलं आयुष्य मॅक्झिमम निरोगी पद्धतीने, आपलं वय जास्तीत जास्त जर आयुष्य आपल्याला जगायचं असेल तर हा पेंडेंट तुम्ही घेतला पाहिजे. तुम्ही म्हणाल की मी एवढं सांगतोय या पेंडेंट बद्दल, मी वापरतो का? येस, मी वापरतो आणि मी 5 वर्षापासून हा पेंडेंट वापरतो आहे. ह्याच्यावरती मी जे वर्कशॉप केले त्या वर्कशॉपमध्ये देखील मला त्याची माहिती दिलेली आहे. मला तो पेंडेंट मी तिकडनं घेतला होता. माझ्या वर्कशॉपमध्येच हा पेंडेंट अवेलेबल होता. तर या प्रकारचा तो पेंडेंट असतो, तुम्ही बघू शकता. हा बघा, नीट असा क्वांटम पेंडेंट असतो. हा त्याचा बॉक्स येतो या प्रकारे. आता मी 5 वर्ष वापरतोय, म्हणजे 2014 पासून मी हा पेंडेंट वापरतोय. त्याच्यामुळे हा बॉक्सचा जरा अशी हालत झालेली आहे, कारण 5 वर्ष मी याच्यातनं काढघाल करतोय, ठेवतोय. या प्रकारे असा ठेवला जातो. हे त्याचं कार्ड आहे, तुम्ही बघू शकता. हे या प्रकारचं कार्ड येतं त्याचं आणि त्याच्यामध्ये हा पेंडेंट येतो. तो पेंडेंट असा आपण असा या प्रकारे गळ्यात घालायचा आहे, धारण करायचा आहे. रोज जर तुम्ही हा पेंडेंट, ज्यांना खूप थकवा येतो त्यांनी हा पेंडेंट जर वापरायला सुरुवात केली तर मॅक्झिमम बेनिफिट आहे. मला जर तुम्ही विचाराल 5 वर्ष मी हा पेंडेंट वापरतो आहे, मेडिटेशन पण करतोय, एक्सरसाइज करतोय,
सगळ्या गोष्टी करतोय, परंतु हा पेंडेंट देखील वापरतोय. 5 वर्ष मला कुठलाही आजार नाही, ताप नाहीये, मला सर्दी खोकला किंवा अन्य इन्फेक्शन्स, उन्हाळा येतोय पावसाळा येतोय, फक्त हे आता असा थोडा घाम येतो, उन्हाळा आहे आणि फॅन बंद असून मला सगळं रेकॉर्ड करावं लागतं त्यामुळे. तर पण काही साईड इफेक्ट मला कुठल्याच वातावरणाचा होत नाहीये. अतिशय आरोग्यवान आहे मी. माझी अँटी एजिंग प्रोसेस आहे, माझे केस गळत नाहीयेत, अजिबात नाहीये. ज्यांना पण जॉईंट पेन्स चा प्रॉब्लेम होतो त्यांनी हा पेंडेंट घातला पाहिजे. ज्यांना पण हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हा पेंडेंट वापरला पाहिजे. याच्यामुळे मी आधीच सांगितलेलं आहे की आपल्या सेल्सला एनर्जी मिळते. आपण जास्तीत जास्त आपल्या डॉक्टरचे पैसे वाचवू शकतो. म्हणजे जर काही ऍक्सिडेंट झालं किंवा काही आजार झाले किंवा ते आजार झाले तर त्याच्यात पण खर्च व्हायला नको आणि आपण व्यवस्थित कमी खर्चात आणि व्यवस्थित सुखरूप बाहेर पडायला पाहिजे किंवा ते आजार आपल्याला पकडलेच नाही पाहिजे. तर त्यासाठी हा क्वांटम पेंडेंट वापरायचा आहे. अत्यंत महत्वाची आणि अत्यंत आपल्या आयुष्यातला पैसा वाचवणारी गोष्ट आहे. तुम्ही जराशे पैसे ह्याच्यावरती खर्च कराल तर तुमचे डॉक्टरचे, मेडिकलचे आणि हॉस्पिटलचे भरपूर पैसे वाचतील. आणि हे मला माझ्या गुरूंनी शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे मी हे प्रत्येक गोष्ट जी सांगतोय ना ती मी माझ्या आयुष्यात अप्लाय करतोय आणि मग सांगतोय तुम्हाला. सो डेफिनेटली तुम्ही देखील याचा वापर करून घ्या. आणि ह्याची जी पेटेंट हे जी काही लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिकडे तुम्ही क्लिक करा आणि ही लिंक बघा तुम्ही आणि तो पेंडेंट तुम्ही आपल्या आयुष्यात त्याचा वापर करा. तर प्रत्येक इन्फेक्शन देणारी गोष्ट आहे, प्रत्येक आजारी पाडणारी गोष्ट आहे, त्याच्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर याच्यावरती पैसे इन्व्हेस्ट करा. हे आपल्या आयुष्यात अप्लाय करा. माझ्यासाठी नाही सांगत आहे, तुमच्या आरोग्यासाठी सांगत आहे. सो मित्रांनो, जेवढं शक्य असेल तेवढं एक्सरसाइज करा, मेडिटेशन करा आणि जर तुम्ही हे पेंडेंट घेतलात तर तुमचं आरोग्य तुम्ही आणखीन सुंदर बनवू शकता. तुमच्या शरीराला आजारापासून दूर ठेवू शकता. तोपर्यंत आज्ञा मागतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मला जेवढं सांगायचं होतं तेवढ्या तळमळीने मी सांगितलेलं आहे. करायचंय की नाही करायचंय हा तुमचा चॉईस आहे. ऑल द बेस्ट सगळ्यांना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. तुमच्या काही क्वेश्चन्स असतील, प्रश्न असतील विचारायचं किंवा आणखीन काही गोष्टी सांगायच्या असतील तर शेअर करा या व्हिडिओला, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.